हॅलो हाय नमस्कार जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर मैत्रिणींनो, हे बघा, मी आज ही पिशवी आहे ती स्टिच केलेली आहे. तुम्ही बघू शकता, साडीच्या कपड्यापासून आपण ही पिशवी स्टिच केलेली आहे. आणि याच्या आतमध्ये सुद्धा आपण साडीचंच जे हे आहे अस्तर ते लावलेलं आहे. आणि हे बाहेरून सुद्धा आपण साडीचंच पीस लावलेलं आहे आणि आतमध्ये गोणी आहे. तर अशा प्रकारच्या पिशव्या मी तुमच्यासोबत खूप शेअर केल्या, स्टिच केलेल्या, पण मी तुम्हाला दाखवलं नाही की मी त्याला पायपिंग कशी करते. तर मला बऱ्याच ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत की ताई, या पिशवीला तुम्ही पायपिंग कशी करतात ते दाखवा आणि ते पायपिंगच्या पट्टीचं रुंदीचं मेजरमेंट किती घेतात ते दाखवा. तर आज मी तुम्हाला या पिशवीला पायपिंग लावून दाखवणार आहे. मी कसं मेजरमेंट घेते, कसं कटिंग करते आणि कशी पायपिंग करते ते बघूया. तर चला मग, त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी. आणि हो मैत्रिणींनो, आपलं एक न्यू चॅनल ओपन झालेलं आहे प्राजू टेक नावाने. तर तुम्ही ते सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. त्यामध्ये तुमचं जर यूट्यूब चॅनल असेल तर तुम्हाला खूप जास्त हेल्प होणार आहे. त्याच्यानंतर आपण असं डबल फोल्ड आहे, हा पीस जे आहे ब्लाऊज पीस आहे, ओटीत देतात ते डबल फोल्ड आहे. त्याचे आपण असं मेजरमेंट घेऊन घेतलेलं आहे. थोडंसं वरती जास्त असं थोडंसं वरती घ्यायचं आणि इथे आपण मार्किंग करून घ्यायचं. आता आपण ही इथे मार्किंग केली बरोबर. तर ही मार्किंग केल्यानंतर तुम्हाला मेजर टेपने मोजून घ्यायचं आहे की हे आपल्याला बरोबर 2 इंच घ्यायचं आहे. हे बघा, 2 इंच ही पट्टी जी आहे ती आपल्याला कट करायची आहे. आपल्या एक सोबत 2 पट्ट्या कट होणार आहेत या दोन्ही साईडच्या. तर आपण या आधी कट करून घेऊ. हे बघ, ह्या ज्या 2 पट्ट्या आपण कट केलेल्या आहेत त्या इथे वरती आपल्या अटॅच होणार आहे. तर ही एक बाजूची आणि एक दुसऱ्या बाजूची अशा 2 पट्ट्या आपण कट केल्या आहेत. आता आपल्याला सेम मेजरमेंटने अजून 2 पट्ट्या कट करायच्या आहेत. आता हेच मेजरमेंट आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. हे बघा, इथून आपण हे जे कट केलेलं आहे त्याच्याच पुढे अजून 2 इंच आपण पट्टी कट करून घेऊया. आता तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही मेजर टेप यूज करू शकता, मी अंदाजच करते. तर 2 इंच बरोबर आपण ही पट्टी कट करून घेऊया. नवीन असाल तर प्लीज लाईन आखून तुम्ही कट करा, अंदाजे कट करू नका, कारण ते कमी जास्त होऊ शकतं. तर ह्या 4 पट्ट्या आपल्या कट झालेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, याचा बॉटमचा जो बेस आहे तो मोजून घ्यायचा आहे. तर बॉटमच्या बेसला आपली ही पट्टी थोडी कमी पडेल, कारण आपल्याला खालून दोन्ही बाजूने दुमडावं लागतं. तर ही पुढच्या साईडची त्याच्या हे बघा ही पट्टी बरोबर होईल. तर या खालच्या 2 पट्ट्या मी कट करून घेते. तुम्हाला जर पायपिंग ही जास्त ब्रॉड हवी असेल तर तुम्ही 3 इंचाच्या पट्ट्या कट करायच्या. आता मी या 2-2 इंचाच्या कट केलेल्या आहेत. आता ह्या ज्या 2 पट्ट्या आहेत या बॉटमच्या आहेत, त्याच्यामुळे आपण ह्या साईडला ठेवू आणि ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या आपण इथे. तर बघा मैत्रिणींनो, आपण ही एक पट्टी घेतलेली आहे. आता तर आपल्याला काय करायचं आहे, पट्टी वरच्या बाजूने कधीच अटॅच करायची नाही. ही जी आपली पट्टी लावली आपण साईडने, कोणत्याही बाजूने तुम्ही पट्टी अटॅच करा, साईड पट्टीवरतीच तुम्हाला पट्टी आधी अटॅच करायची आहे. हे बघा, असं दुमडून घ्यायचं आहे या पट्टीला. बरोबर 1 इंचाची पट्टी ही रेडी होते दुमडल्यावरती. त्याच्यानंतर ही इथे अशी ठेवल्यावरती तिला वरून थोडंसं फोल्ड करायचं आहे. फोल्ड केल्यानंतर अशी सरळ आपल्याला टीप लावून घ्यायची आहे. थोडंसं कापड सरकत असेल तर आधी तुम्ही इथे याच्यामध्ये ठेवून त्याच्यामध्ये सुई घालून ठेवा, म्हणजे ते. आता याच्यावरती आपण स्टिचिंग करून घेऊ. जाड भाग आल्यामुळे पुढे सरकत नाही, त्याच्यामुळे उचलून शिलाई करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे, आपली ही जी शिलाई आहे ती एकदम
कडेवर पण यायला नको आणि एकदम मध्यभागी पण यायला नको, बरोबर 1/2 इंच मार्जिन सुटेल एवढी आपल्याला शिलाई लावायची, म्हणजे दोन्हीकडे आपली पायपिंग हे बघा या बाजूने सुद्धा आणि या बाजूने सुद्धा सेम दिसेल. नाहीतर तुम्ही इकडे कडेने शिलाई माराल तर इकडे एकदम असं किनारीवरती येईल आणि इकडे ब्रॉड येईल, मग ते चांगलं नाही दिसत. आता वरतून मी इथून दुमडली आहे, आता मी तिला पलटून घेऊ. इकडच्या बाजूने स्टिच करताना आपण वरच्या साईडने शिलाई स्टार्ट केली होती आणि या बाजूला शिवताना आपण बॉटम साईडने शिलाई स्टार्ट केली होती, कारण ते आपल्याला उलट्या हाताला पडतं. पण नेहमी लक्षात ठेवायचं आहे, ही फोल्ड केलेली पट्टी आपल्याला ही जी आपण साईड पट्टी लावतो त्याच्यावरतीच जोडायची आहे आणि ही पायपिंग जी आहे ती समोरच्या भागावरती फोल्ड करून घ्यायची आहे. हे बघा, नेहमी ही पायपिंग जी आहे आपली पिशवीची ती आपण समोरच्या भागावरती अशी फोल्ड करून घ्यायची आहे. खूप सुंदर पायपिंग दिसते अशा पद्धतीने जर तुम्ही पायपिंग लावली तर, आणि दोन्ही साईडने इक्वली पायपिंग लागते सुद्धा. इथे थोडंसं जाड असतं आपलं, त्याच्यामुळे थोडं खेचून घ्यावं लागतं. ही जी साडी आहे ती कस्टमरची आहे. कस्टमरनी एक मोठी साडी अस्तरला सुद्धा दिली आणि पिशव्या स्टिच करायला वरती मेन कापड सुद्धा त्याचंच लावायला सांगितलेलं आहे. त्यात ही जी आतमध्ये येलो कलरची साडी दिसते तुम्हाला ती त्यांनी अस्तरला दिलेली आणि ही वरची जे तुम्हाला मेन पीस दिसत आहे ते त्यांनी वरती लावायला दिलेलं आहे. तर आता आपलं दोन्ही साईडची पायपिंग झालेली, त्याच्यानंतर आपल्याला खाली बॉटमला पायपिंग करायची आहे. तसंच आपल्याला तेच पद्धत यूज करायची आहे. फोल्ड करायचं आहे. फोल्ड केल्यानंतर आपला हा जो बॉटमचा बेस आहे तो असा ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हे जे एक्स्ट्राचं असेल ते कट करून घ्यायचे आणि हे फोल्ड करायचं. फोल्ड केल्यानंतर फोल्ड केल्यानंतर याच्यावरती इथून दुमडून घ्यायची आहे. आपल्याला ही जी पायपिंग आहे बॉटमची ती दोन्ही साईडने दुमडायची आहे, म्हणजे आपली वरची पायपिंग जी आहे तिची शिलाई कुठेच दिसणार नाही, तिचा एंड कुठे झाला ते समजणार नाही. आणि तुम्ही जर एक अखंड पट्टी तयार केली पायपिंगसाठी, म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल आपण एकच पट्टी कट करूया आणि ते पूर्ण तिन्ही साईडने पायपिंग करून घेऊया, तर तसं करायचं नाही. त्याच्याने काय होतं, हे इथून जेव्हा आपण पायपिंग फिरवतो या कोपऱ्यांवरून तेव्हा ती अशी गोल होते आणि ही चौकोन आकार जो आहे तो अजिबात दिसत नाही. त्याच्यामुळे आपल्या पिशवीचा आकार वगैरे एकदम फिनिशिंगने येण्यासाठी आपल्याला ह्या ज्या पट्ट्या आहेत ह्या वेगवेगळ्याच कट करायच्या आहेत. असं फोल्ड करून घेतल्यानंतर आपल्याला पायपिंग लावायला एकदम इझी होतं. जर तुम्ही फोल्ड नाही केलं तर मग ते आपल्याला सारखं दुमडत ते स्टिचिंग करावी लागते आणि ते असं गोळा पण होत जातो कापड. त्याच्यामुळे ही पद्धत एकदम सोपी आहे. हे बघा, दोन्ही साईडने आपण दुमडून घेतलेलं आहे. आता तिला पलटी करूया आपण. जे धागे दोरे असतात ते आधीच कट करून घ्यायचे. आता ही जी पायपिंग आहे ती आपल्याला अशी समोरच्या भागावर हे बघा अशी फोल्ड करून घ्यायची आहे. तर त्याआधी मला बघू द्या बॉबिन संपली का. हे बघा बॉबिन संपलेली आहे. आता काय करायचं, तुम्ही बॉबिन कोणत्या पद्धतीने भरता, मी माझी पद्धत तुम्हाला दाखवते. आता मी बॉबिन कशा पद्धतीने भरते. तर हा रीळ आहे, हे बघा तुम्ही आता बघू शकता मी बॉबिन कशा पद्धतीने भरणार आहे. तर हे साईडला ठेवूया. हे बघा, हा जो दोरा आहे आपण जो स्टिचिंगसाठी घेतलेला आहे त्याला मी काढला आहे. त्याच्यानंतर तिथे मी हा दोरा लावणार आहे जो आपल्याला बॉबिनला लावायचा आहे. आणि ही जी बॉबिन आहे त्याच्यामध्ये हा दोरा आपण असा राऊंड थोडासा गुंडाळून घ्यायचा आहे. आता हा गुंडाळून झालेला आहे. आता काय करायचं आहे, याच्यामध्ये हे असं स्क्रू ड्रायव्हर छोटं मोठं जे काही असेल तुमच्याकडे त्याच्यामध्ये हे आपल्याला इझी फिरेल असं हे काहीतरी इक्विपमेंट आपल्याला घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, हे पायडल आधी ह्या सुईतला दोरा काढून घ्यायचा, नाही तर तो खाली अटकेल. पायडल मारायचं आणि हे बघा एकदम इझिली तुमची बॉबिन भरली जाते.
एकदम फिट घट्ट बॉबिन भरली जाते, सैल वगैरे येत नाही. एकदम 1-2 सेकंदातच आपली बॉबिन भरून तयार होते. हे बघा, अगदी 1 सेकंदात आपली जी बॉबिन आहे ती आपण तुम्ही बघू शकता. अगदी 1 सेकंदात आपली बॉबिन भरलेली आहे. तर अशी पद्धत नक्की यूज करून बघा तुम्ही. तुम्हाला बॉबिन भरायला अजिबात टेन्शन येणार नाही. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपली बॉबिन जी आहे ती भरून होते. आणि त्यानंतर आपला आधीचा दोरा तसंच लावून द्यायचा आहे. आणि ही बॉबिन केसमध्ये आपली बॉबिन जी आहे ती लावून खाली सेट करून घ्यायची आहे. सेट करताना बॉबिन नेहमी टक असा आवाज आला पाहिजे. दोन्ही साईडची आपली पायपिंग झालेली. आता ही बॉटमच्या साईडची आहे, तर तिला आपण अशी पलटी करून घेऊया. याच्यावरती फ्रंट साईडला अशी पलटी करून घ्यायची आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे. लॉक स्टिच द्यायची आहे, म्हणजे आपली जी पायपिंग आहे ती खोलली गेली नाही पाहिजे. या साईडने पण आपल्याला हे दुमडलेला भाग बरोबर मध्ये ठेवून इथे स्टिचिंग करून घ्यायची आहे. अरे बापरे, हे बघा तुम्ही बघू शकता आपल्या पिशवीला पायपिंग तिन्ही बाजूने किती छान पद्धतीने लागलेली आहे. आता सेम पद्धत आपल्याला या साईडला सुद्धा लावून घ्यायची आहे. हे बघा दोन्ही साईडला आपली पायपिंग जी आहे ती लावून झालेली आहे. फ्रंट साईडने देखील आणि बॅक साईडने देखील दोन्ही साईड सेमच दिसतात, फ्रंट काय आणि बॅक काय. आणि तुम्ही बॉटमचा बेस बघू शकता किती सुंदर त्याला पायपिंग लागलेली आहे. बघा इथून पण आपण पायपिंग लावलेली आहे आणि फ्रंट साईडने पण ती पायपिंग बघू शकता तुम्ही, सेम आणि इक्वली दिसत आहे. तर ही पायपिंग लावण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला समजलंच असेल की आपण पायपिंग कशी लावलेली आहे. तर कशी वाटली ते सुद्धा सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. चलो बाय बाय, जय श्रीराम.